असं राहतं, खाणं सोडलं, हे सोडलं, ते सोडलं, तोडाला म्हणजे झाला विषयच गेला डायरेक्ट. ही बाई मोटर उघडी, एक मोटर उघडी ही, आणि ही थोडीच राहिली होती. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. ही सकाळी सकाळी काय माहीत नाही आपल्याला, पण हे गाडी उधार हे बहुतेक हे पत्र्याचं इकडं काही दिसत नाही, ते पडलेलं आहे, तर माहीत नाही काय. आणि मी जशी दररोज गाडी लावतो तशीच दादाने लावले, एकदम टच नाही बघा, काहीच टच नाही. तर इकडं टच केलं होईल, कारण की जाळी थोडी वाकलेली आहे, इकडं थोडे असं सवयले. आणि आज ब्लॉग आपण 12 वाजता सुरू केला आहे. सकाळपासून घरातच आहे, काही काम नव्हतं ना. मग आता मावशीचा मुलगा येतोय. हे बाबा इकडून लाईट आले, बाबा आरतार होतं. मी 5 मिनटं पण नाही मला इकडवर यायला. हां, बाबाला हळूहळू काम करत बरं का, बाबाचं मूड नाही सध्या. आणि एड लावला, हां लावला. इड का बरं असे लावलं मग? हां त्यामुळे लावलं म्हणजे. आता तुम्ही त्यालाही लावला का? इथं बांबू होतं तरी छोटा लावून दिला तुम्ही. आता काय करू राहिले ते? हे आणलं आहे आपण 2 रुपयाने बांबू. किती बांबू आणले? 2000 ना का 1000? एक घ्या ना मग, खाणं पिणं कालवायला आपल्याला. नाही रे, कमी येतील तेच. तिकडे सर कुठं? हे तिकडे राहिले पसरायला. तिकडं कुठं? 100 एकरात तिकडं. चला आता बाबा कुठे घेऊन जातो पाहू ना. चलो दाखवतो. इडे एवढे बांबू असून काल हे घेते. हां 24 किती सांगितलं काय माहिती. मग एक पूर्ण 25 किलोची गोंड आहे, 50 किलो सोडून. पाऊस आहे तू, पाऊसच आहे ना सध्या आता. ना 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 हा लाईट. गोल स्टार्ट केला आहे, थोडं असंच ठेवू. आता विहिरीत पाणी पाहायला चाललो आहे. डायरेक्ट गाडी वावरत तुम्ही बा, आपल्याला गाडी कंट्रोल करता येते, पण आता इडून नाही करणार. सरकलं तर झालं, पाऊ वळवता येते बघू. अहो वळवली पाहिलं ना. आलंय पो आपलं शेतकरी बरं ना, लय उद्योग करते बरं का. आता तळ्यात विहिरीत बघू पाणी किती साचलेलं आहे. हो हो, एक नंबर जास्त आहे. आता पप्पाला फोन करतो का पाणी जास्त साचलेलं आहे. आमच्याकडे असं जुगाड आहे बघा, डायरेक्ट ब्लोअरमध्ये पाण्यात आलं. आता 8 किलो आहे, 8 किलोसाठी झाले 1 किलो, बाकीचं 7 किलो पगळलं. पण याच्यामध्ये ना घाण अटकती नाही, घाण दिसत नाही आपलं लगेच. फुलांमध्ये पण अटकते बाई, स्ट्रक्चरने याच्यात घाण अटकती, याच्यात अटकती पिस्टनमध्ये. पप्पाला काय बोललो आपण, टार्गेट टँकर घ्यायचा आहे ना, हा ठेवू पप्पामध्ये, हा देऊन टाकू. आणि मग अजिबात नाही. आता तुम्ही त्यांच्या मर्जीने गाडीचं घेतलं आहे, आता मला माझ्या मर्जीने ट्रॅक्टरचं करायचं आहे. तीन त्यांच्या मर्जीने ना, पहिले आपल्याकडे अल्टो होती ना, ती विकून टाकली. मग आता तीन एक्स घेतली, ती विकली माहिती, एका शेतकऱ्याला दिली. मग आता हा ना, आपण ना हा ठेव, खाण्याचे उपयोग येईल आपल्याला हा काम. हा बा आपला हा, कारण की हा ना बा खाण्याचे उपयोगी नाही. खाणं म्हणा, ट्रॉली म्हणा, हा ट्रॅक्टर चांगला आहे. तेवढंच काहीच हायड्रोलिक बंद पडली, चालू केलं तर परत बंद पडलं. आता दादा चालत ती आहे इथे त्या आहे ना, हे एक ते एक अंडे सडेल अंडे कंपनीकडे आणले. असा वाशवर ना, ते कुत्र मरेल नाही ना, त्रास आहे तसं वाशवर एकदम घाण वास. अहो टाका त्याच्यात दोन मी हाय वाटायला, तुम्ही टाका नाही पुढे फडक. तो जैसी शायद की नजर. बॅक्टेरिया हा, समजलं मला तुम्ही काय बोलले. आणि काय ओ किती वगैरे टाकेल असा यो बाहेर चाल तर दुसरं आज ट्रक चालवलाय.
आम्ही कारगार ट्रक टँकरवाले खाणं सोडायचं माझा खाणं सोडायचं चाललंय असलंच फोन कर मला चालू तिथे इकडे गाडी कुठं चालली काय उंच ते आरचे दिले का तू आरचं पडला टाटा इंजन जागीच दिलं काय दुसरं एवढं हळू चालतं पहिले ओले हळू चालत असेल टँकर मारली इकडे घेऊन आलोय हे काय रे ह्या याच्यात काय रे पाईपात काय आहे जेवायला इकडं टँकर मारले सोबत आलो बरं ना आमचा माणूस इथं खाणं सोडाय सोडून टँकर चालवून आलोय चाललो आपल्या आता परत ट्रॅक्टरकडे हे आपल्या डाळिंबाचा प्लॉट हा एक इडून आपल्या घरी शॉर्टकट नाही घरी नाही जायचं तेव्हा मालपा तेल बिले आहेच काय करणार आता तेलाचं प्रमाण आहेच तर काय करू आता मी पण चांगलं माल लागलं याला पण आहे आणि इकडे खाणं सोडून ट्रॅक्टर चालवलं तिकडं 2 जाळीचं माल आहे एवढं आहे असं आणि ना पाणी थोडं आता कसं आहे कमी दिले वाटतं त्याला पप्पालाच माहिती आता काय गडबड आहे झालंय खाणं सोडायचं आलूच बारी 8 किलो आता ह्या प्लॉटला 4 किलो आणि खाल्ल्या तळ्यापासल्या प्लॉटला 4 किलो बाबा आणायला गेले खाणं वरलं प्लॉटमध्ये झालेलं आहे खाणं आता इकडं परत बाबाचं भरी हे होईल ना खाणं लागेल ट्रॅक्टर बसायला कंटाळा येतो आता ना आता उभ्या ट्रॅक्टर चालवायची नवीन टेक्निक घेतली आहे आता खाल्ल्या इडला प्लॉटमधलं खाणं झालं आहे आता ना आपल्या तळ्यापासल्या प्लॉटला खाणं सोडायला चाललो आहे ऐकायला तर कडे माहीत नाही मला पण कारण की नाही या ट्रॅक्टरला आवाज जास्त आहे थोडं ॲडजस्ट करून घेऊ आपण थोडंसं दोघांमध्ये पण आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा तर मग सबस्क्राईब नाही करते बघितले मस्त लोक बघितलं व्हिडिओ पण प्लॉटचं पण खाणं सोडून आम्ही बसलेलो आहे ट्रॅक्टरवर दादा होता असं आता खाणं सोडणं हे सोडणं तोडायला म्हणजे आला विषयच गेला डायरेक्ट टाकात भेटू हे काय पावडरचे याचे जास्त पावर नाही आहे थोडं आहे नॉर्मल जास्त पावर नाही जास्त नाही लागलं ना आपल्या पायाला तर तिथं खाणं जर राहिलं ना लयच आग मारित जुगाड करले कशी जुगाड आहे का असं जुगाड आहे पाहिलं नाही पाटामध्ये ट्रॅक्टर खाना केलाय त्याच्यावर बसलं एकदम पलटी माझ्यासारखंच वाटत आहे पण ट्रॅक्टरची आपल्याला सवय व्हायले घाबरायचं का आला आता मी जर हा गेअर काढला ना लय जोरात मागं जाईल ट्रायल किती किलो जोरात जातो बाबो काही नाही झालं एवढं झालं ठीक आहे राहून देऊ काही नाही मोटर बंद करायची आपल्याला मग वेळ थांबवले मी बाबा तिकडे गेले कॉक बंद करायला मी तो मोटर बंद करायला थांबवले जाऊ मग काय तिकडेच आता मोटर बंद करून टाकू हां आता वाजला आहे 1:30 वाजला आहे बरोबर 1:30 वाजलेले कारण की ना मोबाईल एक घरीच राहिला तो मला जाऊन मोटर बंद करून टाकू का एवढा वेळ पाणी सोडायचं पण नाही मग काय उपयोग आहे ते खाणं सोडायचं पण खाणं सोडायचं झालं आहे आता ट्रॅक्टर तिथंच चिचा घायला लावून दिलं आहे आपली गौरी बघा किती सावलीमध्ये जरी असला ना तरी उन्हात जाऊन बस नुसती उन्हात जाऊन बसते ती आणि आता खाणं सोडलं आणि ट्रॅक्टर तिथंच लावून दिलं आणि वायफाय कनेक्ट होत नाही पाहिजे काय म्हणावं आता येईल बाबा आणि ती रेंज पण जाऊ राहिली सारखी रेंज जाते काय तर हे
जमणार नाही आपल्याला हे. जे मोठे चिरुंजी ना त्यांना 1 तास पाणी दिलेलं आहे आपल्या तळ्यातलं. आता बघतो आता किती विहिरीत पाणी किती राहिलं बघायचं पहिले. का माहिती का, तळ्यातून आपण विहिरीत टाकलं आणि विहिरीतून मग त्यांची विहिरीत चाललंय. आता चक्कर मारायला चाललो किती राहिलं किती नाही. केस अशी काबर झाले काही नाही, बसलेच होतो, झोपेल नव्हतो. क्रेझी XYZ ती आता मॅच चालू आहे ना, मग ती बघत होतो. आज व्हिडिओ आलो होता, मग आता काही नेक्स्ट पार्ट उद्या राहणार आहे, पार्ट 2. आज पार्ट 1 होता. कारण मी क्रेझी XYZ आणि मिस्टर इंडियन हॅकर, सौरभ जोशी, कॅरी मिनाटी, आता जेवढे यूट्यूबर आहेत तेवढे माझे म्हणजे मला आवडतं व्हिडिओ बघायला. आता जास्त करून मी क्रेझी XYZ आहे ना, अमित भाईचा खूप जास्त फॅन आहे. आता चाललो, आता एखाद्या वेळेस आहे ना, ते आत्ता नाही का मुंबईला सोडून गेले होते. मग म्हटलं आता आपल्या कोणत्या मार्गे जाते माहीत नाही, ते गुजरात मार्गे गेले ते. मग आता आपल्याला काही इकडून भेटायचा चान्स नव्हता. आता चला जास्त वेळ नाही करणार, कारण की मोटर आटली बिटली असेल तर ताण होईल. इकडं काही मनात चालू आहे आमच्या इकडं. बरोबर आम्हाला माहीत होतं का 1 तास पाणी चालेल. हे बघ पाणी बघ किती राहिलं. ही बाई मोटर उघडी, एक मोटर उघडी ही, आणि ही थोडीच राहिली होती. पाणी बघ किती, आता मला पण दिसत नाही किती मोबाईलमधून, पण असं रिअलमध्ये बघितलं पाणी थोडंसंच आहे एकदम. एवढंच पाणी राहिलं आणि बाकीचं सगळं शहर आहे. तुम्हाला शहर बघायचं आहे का आता सगळं? थांबा शहर दाखवतो तुम्हाला. हा दगड घेऊ आपण थोड्या वेळ, आणि हा दगड आहे डायरेक्ट आपण या इकडे टाकू. बा किती बघितलं ना. आता एवढं म्हणजे खूप जास्त आहे, खूप जास्त गाळ आहे. आता एवढं पाणी राहिले. आता रिटर्नचं पाणी येतं बाकीचे, रिटर्नचं पाणी पाईपातले हे पाणी असं रिटर्नचं आहे. आता विहीर पूर्ण आटलेली. आता संध्याकाळी पप्पा आले का मग तळ्यामधलं पाणी विहिरीत टाकेल, कारण की इडं जोडायला लागेल, हे करायला लागेल, ते करायला लागेल. सो आता ना आपल्यावरती घराची वरती कंपनी ना मोठी, ती याची AC ची लय मोठा आहे ना, आवाज आला. पण आम्हाला काय असं वाटतं, आम्हाला वरती वाटतं कायम राहतं ते, पण डायरेक्ट आग लागली तिकडं आतमध्ये. पण हा सगळा धूर आहे. हा गेट जो दिसतो ना, हा गेट, ह्या गेटपाशी आता काय विजलेलं वाटतं काही, पण वास येतो जळायचा बहुतेक नाही. हे मशिनरी ना त्याच्यामध्ये थोडं हिटिंगचा. पप्पाचाच फोन आला तर मला काय म्हणणार, लय बी लागेल का ते साहेब, फोन नाही उचलून राहिले. मग आता कर्टन ओपन केले सगळं. लय घाण वाशवर, लय घाण एकदम जळायचं असं, म्हणजे ते काहीतरी पार्ट प्लास्टिक बिस्टिक ना त्याचं जळायला असेल. सगळ्या खिडक्या आहे ना, आपल्या सगळ्या घराच्या खिडक्या ना त्या पूर्ण वाजल्या होत्या. मग आता आम्हाला वाटतं दररोजच आहे. तिला माहीत आलो मोटर चालू करायला, इकडं चालू केली आहे. फक्त कॉक बघायचे आता इकडं काय. एक तर पप्पाला एकदा सबूत लागतं. हा चालू आहे आणि हा बंद आहे. आणि चला पुढं हा बघू, हे दोन्ही पण बंद आहे. इकडं डाळिंबाच्या प्लॉटमध्ये हे क्षार किती क्षार आहे बघितलं नाही. मला डाऊट पडता म्हणून मी आलो ना. ट्रॅक्टरचं हे आहे ना स्ट्रक्चर, हे प्रेशर का धरीत नाही, काहीचे ना नॉर्मल आटे गेलेले आहे. याची तर हायचे आटे नॉर्मल, पण एक साईड गेलेले आहे. त्याच्यामध्ये बाई इडले आटे जायले. जर उलटे केलं ना, ह्या बाई उलटे केलं बघ किती आटे, त्याच्यामुळं प्रेशर धरीत नाही. तर मग आता पप्पा आहे ना हे हा जॉईंट आणि हे फुटबॉल घेऊन येणार. मला तो परत इकडं याच्यातून काढला तर मी रांगे तुटले माझे, पण त्याचं काही विशेष नाही एवढं. तर आता हा कॉक लागतो. हा कॉक आहे ना एवढं खास बंद नाही होते, दिसतो का नाही बा. वरती टेरेस्टवर बसलेलो आहे, इकडं बघू शकता. सीधा गया तो डायरेक्ट खाई में गिर जाऊंगा, इस बल्टी में गिर जाऊंगा. शर्ट बदललं, हातपाय धुवायचे म्हणून आता थोड्या वेळ बसलो आहे, कारण की ब्लॉग एडिट करायचं आहे. सो गाईज आजचा ब्लॉग फक्त इकडेच एंड होतो आहे, कारण की आज आपण आपल्या पेरूला आहे ना 24 सोडलेलं आहे. 8 किलो 2 लिटर पाणी घेतलं प्रत्येक प्लॉटला, आणि त्याच्यानंतर आपण सोडून दिलं. आजचा काय ब्लॉग फक्त खाणं सोड आणि उन्हात आणतच होता. मोटर इकडं दे तिकडं दे, आणि पाणी दिलं आपण आज माझ्या मोठ्या चुलत्यांना, कारण की त्यांच्याकडे तळं आहे, पण ते तळं पूर्ण आटलेलं आहे. त्यांचं आमच्यापेक्षा मोठं तळं आहे, पण तरी त्यांचं तळं आटलेलं होतं. काय आता नशिबापुढं आहे सगळं. आमच्याकडे पाणी होतं म्हणून आम्ही दिलं होतं. आम्ही आत्ता पण तर भरपूर वेळा दिलेलं आहे. काय आजचा ब्लॉग आवडला असेल, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.